तर विद्यार्थ्यांनो कडे स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आज आपण विद्यार्थ्यांनो अतिशय महत्त्वाचे कोणत्या भरतीसाठी ग्रामसेवक, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका या सर्व भरतीसाठी विद्यार्थ्यांनो आपण अतिशय महत्त्वाचे आणि संभाव्य असणारे जी के क्वेश्चन्स पाहणार आहोत आणि त्या कारणास्तव सर्वांनी या सुपर क्लासला काय करायचं आहे, सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। तसेच तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर काय करायचं आहे, लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचं आहे। एकदम फ्री असते, सबस्क्राइब करणं लगेच करून घ्या। कशासाठी, जेव्हा आपल्या चॅनलवर पुढची सुपर क्लास अपलोड होईल ना त्याची नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल, त्या कारणास्तव सबस्क्राइब करणं गरजेचे असते। तसेच या सुपर क्लासला एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा जो प्रोत्साहन आहे आपल्या या चॅनलच्या या सुपर क्लासला दाखवायचा आहे। चला सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात जो पहिला प्रश्न आहे तो आपल्या समोर पाहूया की काय आहे। तर ॲसिटिक ॲसिडच्या विरल द्रावणाला काय म्हणतात ते विचारलेलं आहे। कशाच्या? ॲसिटिक ॲसिडच्या। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक किती? तर 4 योग्य राहणार आहे। विनेगर असे ॲसिटिक ॲसिडच्या विरल द्रावणाला संबोधले जात असते। घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न दुसरा असा आहे की मुतखडा हा जो आहे शरीरामधील कशाचे प्रमाण वाढल्याने होत असतो ते सांगायचं आहे। चला महत्त्वाचा प्रश्न म्हणू शकतो आपण, तांत्रिक प्रश्नच पाहणार आहोत। तर मुतखडा हा कशाच्या प्रमाण वाढल्याने होतो? कॅल्शियम, लोह, प्रथिने किंवा कॅल्शियम कार्बोनेट। ऑप्शन क्रमांक 4 कॅल्शियम कार्बोनेटचे प्रमाण शरीरामध्ये वाढले तर मुतखडा हा होत असतो। घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न तिसरा असा आहे की लॅक्टोमीटर चाचणीमुळे कशातील पाण्याची भेसळ ओळखली जाते ते विचारलेलं आहे। चाचणी आहे लॅक्टोमीटर, तर तेलाची, डिझेलची, पेट्रोलची किंवा दुधाची। ऑप्शन क्रमांक 4 दुधाची भेसळ जी आहे, दुधातील पाण्याची भेसळ ओळखण्यासाठी लॅक्टोमीटर चाचणी ही विद्यार्थ्यांनो केली जात असते। घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न चौथा की नेत्रदान करते वेळेस नेत्राचा कोणता भाग हा दान केला जात असतो? आपण हा जो प्रश्न आहे कव्हर केलेला आहे पूर्वी। तर पूर्ण डोळा, पापणी, पारपटल। तर ऑप्शन क्रमांक किती? 3 योग्य आहे। पारपटल हा भाग जो आहे नेत्रदान जेव्हाही कोणता व्यक्ती करत असतो तर त्या ठिकाणी दान होत असते। प्रश्न 5वा की शरीराच्या तपासणीचा नका असे खालीलपैकी कशास म्हणतात ते विचारलेलं आहे। तपासणीचा नका असे यकृत, हृदय, मूत्रपिंड, जठर। ऑप्शन क्रमांक 1 यकृताला जे आहे शरीराच्या तपासणीचा नका विद्यार्थ्यांनो असे संबोधले जात असते। घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न 6वा पाहूया की कर्बोदकाचे विघटन होऊन त्याचे जे रूपांतर आहे दिलेल्या पर्यायापैकी कशात होत असते? कर्बोदकाचे विघटन होऊन प्रथिनांमध्ये, ग्लुकोजमध्ये, सुक्रोजमध्ये, जीवनसत्वामध्ये। तर ऑप्शन क्रमांक 2 प्रथिनांचे या ठिकाणी ग्लुकोजमध्ये जे आहे विद्यार्थ्यांनो विघटन होऊन रूपांतर होताना आपल्या सर्वांना दिसून येते। तर या ठिकाणी लिटमस हा जो आहे कोणत्या वनस्पतीपासून तयार होतो असा प्रश्न पुढचा आहे। चला सांगायचं आहे लिटमस काय, तर कोणत्या वनस्पतीपासून तयार होतो? लायकेन, तुळशी, निलगिरी, चंदन। ऑप्शन क्रमांक 1 लायकेनपासून जे आहे लिटमस हा विद्यार्थ्यांनो या वनस्पतीपासून तयार होत असतो। पुढचा प्रश्न जो की आहे या ठिकाणी विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर, मानवाच्या लाळेमध्ये एकूण किती टक्के पाण्याचा समावेश असतो? लाळेमध्ये विचारलेला आहे की किती टक्के पाणी असते? 99.5, 98.4, 97.3 किंवा 95.1। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो या ठिकाणी 1 म्हणजेच 99.5% जो आहे लाळेमध्ये पाण्याचा समावेश झालेला दिसून येतो। प्रश्न या ठिकाणी 9व्या क्रमांकाचा की कोणती नदी हिमालयीन नदी नाही आहे ते विचारलेलं आहे। हिमालयीन नदी एक प्रश्न थोडासा आउट ऑफ झालेला आहे। सोन नदी, महानदी, चंबळ किंवा ब्रह्मपुत्र। तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहणार आहे। ब्रह्मपुत्र ही जी नदी आहे हिमालयीन नदी असलेली दिलेल्या पर्यायापैकी दिसून येते। घेऊया 10वा प्रश्न। प्रश्न 10वा असा आहे की कांजण्या हा जो रोग आहे मानवाला जो आहे कशापासून होत असतो? कांजण्या हा रोग जीवनामध्ये एकच वेळेस होत असतो तर पुन्हा येत नसतो। तर जीवाणूपासून, हवेपासून किंवा विषाणूपासून किंवा कीटकांपासून। तर ऑप्शन क्रमांक 3 विषाणूपासून जे आहे कांजण्या हा जो आजार आहे मानवाला त्यांच्या जीवनामध्ये एक वेळेस तर होतच असतो। प्रश्न 11वा की
पाण्यातील जंतू मारण्यासाठी नेहमी त्यामध्ये कशाचा समावेश केला जातो किंवा कशाचा जो मिश्रण आहे त्यामध्ये म्हणजे टाकले जात असते पाण्यामध्ये काय? तर या ठिकाणी ऑप्शनमध्ये काय आहे तर बर्फ, मीठ, क्लोरीन. तर ऑप्शन क्रमांक 3 क्लोरीनचा समावेश जो आहे पाण्यातील जंतू मारण्यासाठी त्यामध्ये नेहमीच केला जात असतो. प्रश्न 12वा घेऊया. मानवाच्या जठरामध्ये खालीलपैकी कोणते आम्ल असते ते सांगायचं आहे. आता अवयव आहे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं. जठर हे विचारलेलं. सायट्रिक आम्ल, ॲमिनो आम्ल, सल्फ्युरिक आम्ल किंवा हायड्रोक्लोरिक आम्ल. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहणार आहे. हायड्रोक्लोरिक आम्लाचा समावेश कशामध्ये तर जठरामध्ये झालेला आपल्या सर्वांना दिसून येतो. एक मिनिट, माईक थोडंसं चला कव्हर करूया. प्रकाशाची तीव्रता मोजण्यासाठी कोणते एकक वापरले जाते ते सांगायचं आहे. प्रकाशाची तीव्रता कोणत्या एककाने मोजली जाते? अल्टिमीटर, एमिटर, फोटोमीटर किंवा हेड्रोफोन. ऑप्शन क्रमांक 3 फोटोमीटरने जे आहे प्रकाशाची तीव्रता मोजण्याचे कार्य केले जाते. पाहूया 14वा प्रश्न. प्रश्न 14वा असा आहे की जीवाणूंना त्यांच्या वाढीसाठी कशाची अत्यंत गरज असते? जीवाणूंना विचारलेलं आहे. आता या ठिकाणी वाढीसाठी कशाची गरज असते? अन्नाची, सूर्यप्रकाशाची, पाण्याची किंवा हवेची. ऑप्शन क्रमांक 3 सूर्यप्रकाशाची अत्यंत गरज कशासाठी तर जीवाणूंना त्यांच्या वाढीसाठी असलेली दिसून येते. मानवी शरीराचा सर्वात व्यस्त अवयव कोणता आहे ते आपल्याला सांगायचं आहे. सर्वात व्यस्त जे की हमेशाच व्यस्त असतो. सर्वांना उत्तर येईल. जठर, हृदय, डोळे किंवा कान. ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. हृदय जो आहे शरीरातील अतिशय व्यस्त अवयव असलेला आपल्या सर्वांना पाहावयास मिळतो. प्रश्न 16वा. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी अन्नाचे पूर्ण पचन होते? असे कोणते ठिकाण आहे शरीरामध्ये दिलेल्या पर्यायापैकी की ज्या ठिकाणी अन्न पूर्णपणे जे पचून जात असते? तर ऑप्शनमध्ये काय आहे? स्वादुपिंड, मोठे आतडे, जठर किंवा लहान आतडे. ऑप्शन क्रमांक 4 लहान आतडे या ठिकाणी अन्नाचे शरीरामध्ये पूर्ण पचन होताना दिसून येते. प्रश्न 17वा की सफरचंदामध्ये खालीलपैकी कोणत्या आम्लाचा समावेश असतो? फळ आपल्याला सफरचंद विचारलेले. लॅक्टिक, फॉर्मिक, मेलिक किंवा सायट्रिक. ऑप्शन क्रमांक 3 मेलिक आम्लाचा समावेश जो आहे विद्यार्थ्यांनो तर सफरचंदामध्ये झालेला आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचा आहे. प्रश्न 18वा की हृदयाच्या कोणत्या बाजूला एकदम शुद्ध रक्त असते? शुद्ध रक्त कोणत्या बाजूला येते हृदयाच्या? तर ऑप्शनमध्ये आहे डाव्या, उजव्या, वरच्या किंवा खालच्या. ऑप्शन क्रमांक 1 डाव्या बाजूला अतिशय शुद्ध रक्त असलेले आपल्या सर्वांना दिसून येते. तर घेऊया प्रश्न 19वा. खालीलपैकी कोणती जीवनसत्व मेधामध्ये विरघळणारी आहेत ते सांगायचं आहे. मेधात विरघळणारी जीवनसत्वे. जीवनसत्व ए, जीवनसत्व डी, जीवनसत्व ई. ऑप्शन क्रमांक 4 जीवनसत्व ई, जीवनसत्व डी, जीवनसत्व ए हे सर्व जे आहे मेधांमध्ये विरघळणारी जीवनसत्वे असलेले दिसून येतात. प्रश्न 20वा की राज्यपाल हा राज्याचा कोणत्या प्रकारचा प्रमुख असतो? आउट ऑफ प्रश्न झालेला आहे. एकाच प्रश्न आलेले आहेत मधात, माफ करा. राज्यपाल हा राज्याचा कोणता असतो प्रमुख? संविधानिक, वास्तविक, नामधारी किंवा वरीलपैकी नाही. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच काय तर संविधानिक प्रमुख राज्यपाल हा राज्याचा असलेला दिसून येतो. प्रश्न 21वा की अल्ट्राव्हायलेट हे घातक किरण कोणत्या कारणास्तव पृथ्वीवर येऊ शकत नाहीत किंवा येत नाहीत असेही म्हटले तरी चालेल. अल्ट्राव्हायलेट हे अतिशय घातक किरण असतात तर पृथ्वीवर येत नाहीत कोणत्या कारणास्तव? ओझोन थर, ढग, सूर्यकिरण किंवा वातावरणामुळे. ऑप्शन क्रमांक 1 ओझोन थर पृथ्वीचा जो आहे त्या कारणास्तव जे सूर्यापासून निघालेली अल्ट्राव्हायलेट किरण असतात ते पृथ्वीवर येऊ शकत नाहीत. तर या ठिकाणी प्रश्न 22वा की क्षकिरणांना दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते विचारलेलं आहे. क्षकिरण कोणत्या नावाने ओळखतात दुसऱ्या? अल्बर्ट किरण, मिडरर किरण, रेंटझोन किरण किंवा वरीलपैकी नाही. ऑप्शन क्रमांक 3 रेंटझेन किरण या नावाने जे आहे दुसऱ्या क्षकिरणाला ओळखले जाते. प्रश्न 23वा खेडेगावात जन्ममृत्यूची नोंद करण्याचे कार्य कोणामार्फत केले जात असते? खेडेगावात जन्ममृत्यूची नोंद तर
या ठिकाणी ऑप्शनमध्ये पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक किंवा सरपंच. ऑप्शन क्रमांक 3 ग्रामसेवक यांच्यामार्फत खेडेगावामध्ये जन्ममृत्यूची नोंद करण्याचे जे कार्य आहे ते होताना दिसून येते. घेऊया. तर या ठिकाणी पुढचा प्रश्न पाहूया विद्यार्थ्यांना, जो की आहे 24वा. मुंब्रा हे प्रसिद्ध बंदर कोणते बंदर म्हणून ओळखले जाते? चला आता मुंब्रा हे बंदर विचारलेलं. चुनखडी बंदर, रेती बंदर, खडक बंदर किंवा वरीलपैकी सर्व. ऑप्शन क्रमांक 3 रेती बंदर म्हणून मुंब्रा बंदरास विद्यार्थ्यांनो ओळखले जात असते. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न 25वा घेऊया. काय राहील तर राज्याचा सर्व शासन व्यवहार व कामकाज कोणाच्या नावाने चालते? राज्याचा विचारलेला आहे स्पेशली. याचं उत्तर येत असेल सर्वांना. तर मुख्यमंत्री, राज्यपाल, पंतप्रधान किंवा वरीलपैकी सर्व. ऑप्शन क्रमांक 2 राज्यपाल यांच्या नावाने जे आहे राज्याचा सर्व शासन व्यवहार तसेच कामकाज हे चालवले जात असते. प्रश्न 26वा की धरणातील जे साठवलेले पाणी असते त्यामध्ये कोणत्या ऊर्जेचा समावेश असतो, असा प्रश्न विचारलेला आहे. धरणातील साठवलेल्या पाण्यात स्थितीज, अपारंपरिक, गतीज किंवा वरीलपैकी नाही. ऑप्शन क्रमांक 1 स्थितीज ऊर्जेचा समावेश धरणातील जे साठवलेले संपूर्ण पाणी असते त्यामध्ये झालेला दिसून येतो. प्रश्न 27वा की भारत सरकारने पोर्तुगीजांच्या तावडीतून गोवा हे जे राज्य आहे ते कधी मुक्त केले? कोणाच्या तावडीत होते ते? तर 1947च्या पूर्वी देखील पोर्तुगीजांच्या तावडीत होते. तर कधी सोडविले भारत सरकारने? 1961, 1960, 1967 किंवा 68. ऑप्शन क्रमांक 1 1961 या वर्षी गोवा हे जे राज्य आहे पोर्तुगीजांच्या तावडीतून भारत सरकारने सोडवले होते किंवा मुक्त केलेले होते. प्रश्न 28वा की कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठ जळगाव, जालना, हिंगोली किंवा भुसावळ. तर ऑप्शन क्रमांक 1 जळगाव जिल्ह्यामध्ये कवयित्री बहिणाबाई चौधरी हे विद्यापीठ स्थित असलेले विद्यार्थ्यांना आपल्याला सर्वांना लक्षात घ्यायचे आहे. प्रश्न 29वा पाहूया की शेड्यूल कास्ट फेडरेशनमध्ये खालीलपैकी कोणता पक्ष विलीन झालेला होता? शेड्यूल कास्ट फेडरेशनमध्ये विलीन झालेला पक्ष विचारलेलं. स्वराज्य पक्ष, मजूर पक्ष, राष्ट्रीय काँग्रेस किंवा शेतकरी पक्ष. ऑप्शन क्रमांक 2 मजूर पक्ष जो आहे शेड्यूल कास्ट फेडरेशन या पक्षात विलीन झालेला दिसून येतो. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न 30वा की तापी व गोमाई ह्या दोन नद्यांचा जो संगम आहे कोणत्या ठिकाणी झालेला विचारलेलं आहे? तापी, गोमाई दोन नद्यांचा संगम पंढरपूर, नरसोबाची वाडी, प्रकाशे किंवा पुणे. ऑप्शन क्रमांक 2 प्रकाशे या ठिकाणी कोणत्या? तर तापी तसेच गोमाई या दोन नद्यांचा संगम झालेला दिसून येतो. आता सुप्रकाशला काय करायचं आहे विद्यार्थ्यांनो? एक लाईक नक्कीच करायचं आहे. आतापर्यंत तुम्ही सुप्रकाशला पाहिले म्हणजेच काय आहे, तुम्ही चिकाटीचे मेहनती विद्यार्थी आहात तरच तुम्ही पाहिलेले आहे. त्या कारणास्तव लाईक करायचं आहे. तसेच तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव आतापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर एकदम फ्री असते सबस्क्राईब करणं. सबस्क्राईब लगेच करून घ्यायचं आहे. सबस्क्राईब केल्याच्या नंतर काय होईल की आपल्या चॅनलवर पुढची सुप्रक्लास जेव्हा कधी अपलोड होईल त्याचे नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर, मोबाईलवर मिळून जाईल. त्या कारणास्तव सबस्क्राईब करणं गरजेचे असते. तसेच सुप्रक्लासला एक लाईक पण करणे. तर लगेच करून घ्या. तर भेटूया पुढच्या क्रमांकात स्पेशल आणि फ्रेश सुप्रक्लासमध्ये.